मित्रो, आज आपण एक नवा विषय बघणार आहोत, तो म्हणजे दुःख मुक्तीच्या पायऱ्या. प्रत्येकाला दुःख असते, ही वस्तुस्थिती आहे. पण दुःखातून मार्ग नाही असं ज्यांचा विचार असतो ती माणसं अगतिक होतात आणि अतिशय दुःखाने कोसळून जातात. जेव्हा माणसाला दुःखाचा मार्ग आहे असं लक्षात येते तेव्हा माणूस त्या मार्गाने चालू लागतो, तेव्हा त्याला दुःख हे दुःख वाटत नाही. तर आज आपण छोटे छोटे विषय घेणार आहोत आणि तुम्हाला पचतील, परवडतील, आवाक्यात असतील असेच विषय मी आपल्या समोर सांगणार आहे. आणि हळूहळू साधना सुद्धा सोप्याकडून कठीणाकडे न्यावं लागते. आणि सोप्यामध्ये जेव्हा माणसाला यश यायला लागते तेव्हा माणूस कठीणामधलंही काही त्याला वाटत नाही. तर तुम्हाला जे काही भूतकाळासंबंधीचं दुःख आहे त्या भूतकाळातील दुःखातून बाहेर येण्यासाठी चे काय मार्ग आहेत आणि ते मार्ग आपल्या समोर मी ठेवणार आहे. ते मुद्दे शुद्ध पद्धतीने ठेवणार आहे. एक मुद्दा आपल्या समोर ठेवणार आहे. आणि हे सगळं तुम्ही जर करायला सुरुवात केलं तर तुमच्या दुःखातून तुम्ही बाहेर यायला सुरुवात आजच होते, हे लक्षात ठेवा. तर भूतकाळात काही जणाला भूतकाळाचं दुःख असते, काही जणाला वर्तमानाचं दुःख असते, काही जणाला आता दोन्ही नाही, भूतकाळाचे नाही, वर्तमानात. भविष्यात कसं होईल, मग कसं होईल, पुढं कसं होईल. आता भूतकाळ चांगला होता, वर्तमान चांगला आहे, पण पुढं कसं. म्हणजे वेगवेगळ्या कारणानं असं माणूस दुःखी राहते. आज आपण भूतकाळासंदर्भात बोलू. वर्तमान आणि भविष्यकाळाच्या संदर्भामध्ये तुम्ही जर सांगितलं सर या विषयावर मार्गदर्शन करा, गरज आहे म्हटलं, तर मग त्या विषयावर सुद्धा मी बोलणार आहे. तर मित्रो, दुःख जे काय आहे भूतकाळाविषयीचं, हे दुःख आपल्याला कोण भोगायला लावते, त्याचं काय साधन आहे. भूतकाळाविषयीचा जो आपला संबंध आहे, आपण जे संबंध ठेवलाय त्या बाबीशी, त्या घटनेशी, त्या प्रसंगाशी, त्या व्यक्तीशी, बरं का, त्या घटना, प्रसंग आणि व्यक्ती, त्यासोबत जो काही आपण नातं निर्माण करून ठेवलेलं आहे ते नातं आपल्याला दुःख देते. एका व्यक्तीने मला विचारलं की त्यानं सोडून गेला, आता मी कसं करू. किंवा आता तो मला म्हणते की आता आपले संबंध तुटले, मी काय करू. तर यातून सुद्धा कसं बाहेर यायचं ते पण मी सांगणार आहे. आता तुम्ही त्या व्यक्तीसोबत, अशा व्यक्ती काय करतात, त्या व्यक्तीसोबत त्यानं जरी नातं तोडतो म्हणला, तर हे नातं जेव्हा आपण त्या व्यक्तीसोबतचं नातं तोडायला तयार नसतो, त्या नात्यामध्येचा जो काय आनंद आपल्याला घ्यायचा असतो, तो आनंद आता त्यानं नातं तोडतो म्हणल्यानंतर आपल्याला मिळत नाही असं जे वाटते, त्यातून त्या व्यक्तीविषयीची आसक्ती आणि तो दूर जाऊ नये याची तीव्र भावना माणसाला दुःख देत असते. अशा प्रसंगी काय करायचं त्या व्यक्तीबद्दलचं मी थोडक्यात सांगतो. तो काय म्हणताय, एका व्यक्तीचा काय प्रश्न आहेत की तो आता नातं तोडू इच्छितोय. मग तर मी म्हटलं, आता तोडू इच्छित असेल तर तोडू दे. नाही, भूतकाळाविषयीच्या काही आमच्या रम्य आठवणी आहेत, त्या रम्य आठवणी, मग त्यानं नातं तोडल्यानंतर त्या रम्य आठवणीमध्ये मी कसं रमू, अशा पद्धतीचाही तिचा प्रश्न होता. आता ह्या रम्य आठवणी कशा संबंधीच्या आहेत, भूतकाळासंबंधीच्या आहेत.
आणि तुमचा प्रश्न काय आहे, त्या नातं तोडायला लागलेला आहे. हा वर्तमानासंबंधीचा भाग आहे. लक्षात आलं? त्यामुळं ते वर्तमानातलं दुःख आहे तुमचं. भूतकाळातल्या चांगल्या आठवणी आहेत ना. नाही म्हणे, चांगले नाहीत, काही वाईट पण आहेत. मग आता त्यानं नातं तोडायचं असेल तर त्या वाईट बाबीवर तुम्ही विचार करा आणि त्याच्याविषयी जी आसक्ती आहे ती अनासक्ती कशी निर्माण करता येईल, त्याचे दोष कसे पाहता येईल आणि तो गेला ते बरं झालं असा विचार करा. त्याच्यातून तुम्ही बाहेर यायला एक मदत होऊ शकते. आपण बघणार आहोत मुख्यतः भूतकाळाच्या घटनेविषयी. एका व्यक्तीचा दुसरा प्रश्न असा आहे की तो व्यक्ती सोडून गेला, अनेक वर्ष झालेत, तरी मला अजून त्याची आठवण येते आणि मी दुःखी होतो. हे भूतकाळाबद्दलचं दुःख आहे. भूतकाळात त्यानं ज्या दिवशी तोडला तो दिवस माझ्यासाठी ब्लॅक डे आहे, काळा डे आहे. मग आता तो डे काय रोजच साजरा करता का तुम्ही? काळा डे, रोजच डे. तोडला म्हणजे जगामध्ये लोकसंख्या किती आहे आणि देशामध्ये लोकसंख्या किती आहे याचा विचार करा. ते एकटं निघून गेलं म्हणजे जगातलं आता सगळंच निघून गेले काय? जगामध्ये तुम्हाला जे काही तुमचं मन रमायला एक ठिकाण लागते ना, असे शेकडो ठिकाण आहेत. तुम्हाला तिथं रमलात की त्याचं काहीच वाटणार नाही. मग कुठे कुठे रमायचं या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगेल. मग तिथं एकदा तुमचं मन रमायला लागलं की त्या भूतकाळात जो तुमचा ब्लॅक डे आहे, काळा दिवस आहे, तो काळा दिवस काही वाटतच नाही. मग तुम्ही त्या डे पासून तुम्हाला भूतकाळाच्या दुःखातून बाहेर येण्यासाठी वर्तमानामध्ये तुम्हाला जगावं लागेल. कारण कसं असते, दुःख हे संबंधामुळे निर्माण होते. मी तुम्हाला सांगितलं त्यासोबत जे मन अटॅच आहे, तुमचं मन त्यासोबत जे अटॅच आहे आणि ती अटॅचमेंट हे तुम्हाला दुःखी करत आहे. तुम्हाला ती अटॅचमेंट तोडून टाकतो, तुटत नाही. आता कसं करू म्हणून जी अस्वस्थता वाढते, ती अस्वस्थता अशा पद्धतीनं तोडून टाकू नका. तुम्ही वळवा, फक्त तिथं तोडत बसू नका. ते तिथंच राहू द्या, पडून राहू द्या. जशी आपल्याला मोठं व्हायचं असेल तर दुसऱ्याला छोटं करत बसू नका. तुम्ही फक्त मोठे व्हा, तुमची रेष मोठी मारा, त्याची छोटी रेष राहते. तसं तुम्ही तोडण्याचा काही प्रयत्न करू नका. त्याला तिथंच राहू द्या. जे काय असेल ते जे झालं घडलं होऊन गेलं. तुम्ही आता वर्तमानामध्ये काय काय करताय, रमता येईल, कोणत्या कोणत्या गोष्टीवर रमता येईल तिथं तुमचं मन रमवा. आणि एकदा का तिथं मन रमायला सुरू झालं की तुमचं भूतकाळाचं दुःख आहे हळूहळू कमी 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 होते. काळ हे फार मोठं औषध असते. ते काळ हे मोठं औषध होण्यासाठी त्या काळाचं विस्मरण व्हावं लागतं. आणि ते विस्मरण होऊ दे म्हणल्यानं होत नाही. कारण ज्या होऊ दे म्हटलं की तेच आठवत येते. तीच आठवण अधिक घट्ट होते. चित्तामध्ये तीच गोष्ट अधिक बसते आणि मग चित्तातलं ते जे काही तुम्ही आठवत राहता तेच पुन्हा साठवत राहता. जे तेच ते परत मग तुम्हाला आठवत राहते. मित्र, त्यासाठी एखादं एक सोपं काम घ्या. त्या कामामध्ये फायद्याचं काम घ्या, आवडीचं काम घ्या, विधायक काम घ्या. आणि ते कारण मनुष्य हे जे अशा दुःखात पडलेले असतात ना, हे झोपून राहतात गोधड पांघरून घेऊन, उगं ते आठवण करत बसतात. तुम्ही त्या अंथरुणातून बाहेर या. अंथरुणाला लाथ मारा एकदाच आणि बाहेर या. थोडस एखाद्या फ्रेश मनानं आंघोळ स्नान फ्रेश व्हा, मस्त
आणि एखादं काम तुम्हाला हाती घ्यायचंय आणि ते कामामध्ये यशस्वी होणार आहे असं ठामपणे सांगा आणि त्याबद्दल तुम्ही सकारात्मक सूचना जे तुम्ही मनाला देता तसं तुमचं मन बनायला सुरुवात होते. तुम्ही मनाला ज्या सूचना देऊन जे दुःख भोगत आहात ना, ते जे दिलेलं आहे, आता तुम्हाला वेगळ्या सूचना द्यायच्या आहेत. कारण त्या अंतर्मनात बसलेल्या ज्या सूचना तुम्हाला जर डिलीट करायच्या असतील, त्या पुसायच्या असतील, तर तुम्हाला नव्या सूचना द्याव्या लागतील. त्या सूचना आपोआप हळूवार निघून जातात. उदाहरणार्थ एखाद्या पातेल्यामध्ये बुडाला समजा एक अर्ध पातेलं भरलेलं आहे, त्याच्यामध्ये रंगीत पाणी आहे. कोणत्या रंगाचं पाणी आहे तर समजा निळ्या रंगाचं पाणी आहे आणि ते तुम्हाला ते निळ्या रंगाचं पाणी काढता येईना आलंय, हातानं काढता येईना आलं असं समजा थोडक्यात. तर तुम्ही जर त्याच्यात नळ सोडला पाण्याचा, स्वच्छ पाण्याचा परत, आणि मग पाण्याचं स्वच्छते ते पाणी निघून जाते. पहिलेचं पाणी हळूवार बाहेर निघते. तुम्ही वरचा फोर्स सुरू झाला की ते मिसळून या पाण्यासोबतही ते पाणी मिसळून निघून जाते आणि शेवटी तुम्हाला जे हवं आहे ते पाणी दिसते. तसं तुम्ही जर सूचना, जे स्वयंसूचना आहेत, सकारात्मक स्वयंसूचना जर मनाला दिलात तर तुम्हाला सांगतो तुमचं मन अतिशय त्या भूतकाळातून बाहेर येते म्हणजे येते. तर मनाला काय सकारात्मक सूचना देता तर कामाविषयी द्यायचे. हे काम खूप छान आहे, हे काम खूप आवडीचं आहे, या कामाचे असे फायदे आहेत, हे काम मला खूप आवडते आणि मी ते काम करणार आहे. आणि मग त्याचं एक नियोजन करून ते काम सुरू केलं तर एकदा या कामात मन लागलं की त्या बिनकामातून तुम्ही बाहेर येऊ शकता. बिनकामातलं मन का बाहेर काढायचं असेल तर तुमचं मन कामात लावावं लागेल. तर हे एक छोटंसं काम घ्या आणि त्या कामामधला जो काही काम व्हायला लागलेला आहे, अर्ध झालं, 75% झालं, असं जे वाटायला लागते त्याच्यात जो आनंद वाटतो, मग कार्यपूर्तीचा जो आनंद आहे तो तर अजून विलक्षण आहे. आणि या कार्यपूर्तीमुळे जो काही आनंद मिळणार आहे, जो काही सन्मान मिळणार आहे, ते तुम्ही आस्वादायचा आहे हा विचार तुमच्या मनाला सांगा आणि मग तुम्ही मित्रो त्या भूतकाळातून बाहेर येण्याचा एक मार्ग हा आहे. दुसरी गोष्ट, हे जर काम झालं, एखादा छंद पण असतो माणसाला, एखाद्या छंदामध्ये तुम्ही लक्ष केंद्रित करा. एखादे पुस्तक वाचा, सकारात्मक विचार देणारं, आध्यात्मिक पुरुषांचं चरित्र, आत्मचरित्र, महापुरुषांचे चरित्र, आत्मचरित्र तुम्ही वाचा. ते तुम्हाला त्यातून बाहेर काढायला मदत होते. किंवा आध्यात्मिक विचार, हे जे मी सांगतोय ते विचार असे तुम्ही वारंवार ऐका. किंवा अधिक कुठल्या व्यक्ती जे आवडतात त्यांचे विचार तुम्ही ऐकू शकता. आणि तुम्ही एखादं पुस्तक वाचा, फिरायला जा, बाहेर फिरायला जा, निसर्गरम्य वातावरणामध्ये जा. त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये एखाद्या झाडाविषयी तुमचं प्रेम निर्माण होऊ शकते, तिथल्या हिरवळीविषयीचं प्रेम निर्माण होते, त्याची जी ओढ लागते माणसाला मग. आणि मग त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही प्राणायाम, योगासन जर तुम्ही तिथं केलात तर तुम्ही अधिक स्थिर व्हायला मदत होते, भूतकाळातून बाहेर यायला मदत होते. कारण मन त्या डिअटॅच करायचं असेल तर दुसरीकडे अटॅच करायचं आहे. ते तुम्ही मग ते बाह्य बाबीत अटॅच करू शकता. मग एखाद्या निसर्गरम्य ठिकाणासोबत असेल किंवा एखाद्या तुमच्या नातेसंबंध आहेत, दुसरे आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, यांच्यासोबत थोडं प्रेमाने राहा. त्या भूतकाळातून बाहेर यायचं असेल तर त्यांच्यासोबत प्रेम करा, त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करा, त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवून जगायला लागा. तुम्ही थोडं बाहेर येता. तर तसं एक म्हणजे जे गोष्ट आता वर्तमानामध्ये तुम्हाला उपकारक ठरत आहे,
तुम्हाला उपयोगी ठरत आहे किंवा आतापर्यंत उपयोगी ठरत आले त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर देखील तुम्ही भूतकाळातून बाहेर येऊ शकता. कृतज्ञता ही जादू आहे, लक्षात ठेवा. आणि ही जादू तुम्ही वापरा, तर तुम्ही त्यातून भूतकाळातून बाहेर येता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जो जोरात पळायला थोडं पळण्याचा रनिंगचा अभ्यास करा. रनिंगमुळे काय होतं माहिती का, जेव्हा आपण रनिंग करायला लागतो तेव्हा तुम्ही भूतकाळातून बाहेर आलेले असता, तितका का वेळ असे ना, तेव्हा तुमचं लक्ष तुमच्या श्वासावर, तुमच्या रनिंगवर याच्यावरच केंद्रित झालेलं असते जितकं जोरात. त्यामुळे तुम्ही किमान चालण्याची गती वाढवा आणि पळण्याचा एक अभ्यास तुम्ही जर केलात तर हा सुद्धा एक छंद म्हणून जरी जोपासलात तरी मित्र भूतकाळातून बाहेर येण्याचा तो एक मार्ग आहे. तुम्ही पोहण्यामध्ये याच्यातून आरोग्यही चांगलं राहते. पोहणे आहे, खेळणे आहे, चित्रकला आहे, गीत गायन आहे, याच्यामधून हे असे छंद जर जोपासले, छंद ही माणसाला असे आनंद देतात, ते मात्र छंद विधायक असावेत. हे विधायक छंद जोपासा. कारण बऱ्याचदा काय वाटते, काही जणांचं म्हणणं असतं की आता मला कशातच काही मन लागत नाही, आता मला कुठंच काही मन लागतच नाही. तुम्ही तशा सूचना दिल्या की मन लागतच नाही. आता तुम्हाला मन लावावं लागेल. मन हळूवार, आणि जे मनाचा एक स्वभाव आहे, लक्षात ठेवा, त्याला वारंवार 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 काम दिलं जे, आणि तर ते हळूवार 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 तिथं रमायला सुरुवात आहे. उदाहरणात मी सांगतो, एखादं गोरा असते छोटंसं, त्याला बांधलेलं असते खुट्ट्याला, तर ते खुट्टा उपडून पळते, कधी तिथं थांबतच नाही, धिंगाणं इकडून तिकडून पळत राहते. आणि मग ते खुंटा उपडून टाकून पळायचा त्याचा प्रयत्न सातत्यानं चालू असतो, पण ते उपटतच नाही खुंटा. जेव्हा त्याच्या लक्षात येते हळूवार, मग तो स्थिर हळूवार बाहेर जे त्याचे पळण्याची जी काही ओढ होती मनाची, ती हळूवार कमी होऊन जाते. म्हणजे जिथं बांधलं तिथं बसते. तसंच मन केले तैसे होय, धावडिले ते जाये. म्हणजे मन केलं तसं होऊ शकते असं संतांनी सांगितलंय, आणि त्याला जिथं आपण पाठवता येते तिथं पाठवता येऊ शकते. यासाठी मनाची ही जी एकाग्रता आहे, ही एकाग्रता तुम्हाला साध्य करावी लागेल. ही एकाग्रता साध्य करण्याचे मार्ग देखील मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितले, 1-2 व्हिडिओ सांगितलेले, आजही काही सांगतो मी. तर तुम्हाला एक मार्ग मी तुम्हाला सांगतो. तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा मार्ग आणि शरीरात होणाऱ्या संवेदना बघण्याचा मार्ग. कधी शरीरातले प्रत्येक बाबीकडे बघण्याचा मार्ग तुम्ही जर अवलंबला, शरीरातल्या संवेदना आणि श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची जी साधना आहे, ती विपश्यना साधना जर तुम्ही केली तर तुम्ही भूतकाळातून बाहेर येण्याचा तो अतिशय चांगला मार्ग आहे. दुसरा एक महत्त्वाचा आहे सकारात्मक विचार करणं. जो हुआ वो अच्छा हुआ, हा एक मार्ग आहे भूतकाळातून बाहेर यायला. जर समजा एखाद्या व्यक्तीचा तोच विषय मी सांगतो की जे झालं ते बरं झालं, जे आत्ताच झालं ते बरं झालं, पुढं फारच पुढं जाऊन स्टेपवर जर झालं असतं तर बरं झालं असतं, बरं झालं नसतं, असा विचार तुम्हाला करावा लागेल. आता कधी कधी काय होतं, एखाद्याची सोयरीक मोडते, आणि सोयरीक मिळले तर त्या पोरीला किंवा त्या पोराला खूप दुःख होते. असे काही कॅन्डिडेट माझ्याकडे येतात, तर मी त्यांना सांगतो त्यानं आता सर मला पसंत केला आणि आमचा साखरपुडा पण झाला होता किंवा पसंती कळवली होती, असे वेगवेगळे विषय असतात ना. आपण फक्त एवढंच लक्षात घेऊ. मग मी त्यांना म्हटलं, काय धोका दिला का? हां सर, धोका दिला, त्याला दुसरीच पसंत झाली म्हण, कारण की हुंडा ते दुसरे जास्त काहीतरी दिले म्हण, अशा पद्धतीने काहीतरी मला ते सांगतात. ठीक आहे, बरं आता जे धोका दिला ते चांगलं झालं, तो धोकेबाज तू म्हणायचं म्हणलं आता त्याला. वादे करके भूल गए,
अशा पद्धतीने विचार करा त्याच्याबद्दल. आणि आताच जो धोका दिला ते बरं झालं. उद्या लेकरं बाळ झाल्यानंतर जर धोका दिला असता तर पुन्हा लग्न व्हायला तुमचं अडचण झालं असतं, असं मी त्यांना म्हटलं. हो सर, तेही खरं आहे. बरं, हे तर सोडूनच दिला, पुन्हा मारून फिरवून टाकला असता तर तसला धोकेबाज माणूस काय पण करू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्हाला जीवाला धोका उद्या झाला असता किंवा तुम्हाला जरी जीवाला धोका नाही केला असता तरी तो तुम्हाला त्या लेकरं बाळ झाल्यानंतर सोडून देऊन गेला असता, तर त्या बाळामध्ये लेकरं बाळ घेऊन दुसरं कोणी तुम्हाला त्याशी लग्न केलं नसतं, असं त्या महिलेला मी जेव्हा सांगितलं, मुलीला, तेव्हा बरोबर आहे सर, हेच खरं आहे म्हणले. मग अशा धोकेबाजाचं कशाला तुम्ही आठवण करता म्हटलं. विषयाला जवळ कशाला घेता म्हणलं आता परत. का बरं त्यानं सोडला म्हणून काय जगामध्ये आता नवरा मिळणारच नाही काय. तू नाही तो हा और शे, ही भावना तुम्हाला बाळगून जगावं लागली लाईफमध्ये. कारण काही लोक तुम्हाला स्वार्थासाठी जवळ येतात, स्वार्थ संपले की दूर जातात. मग तुम्ही काय त्या माणसामुळे अडचणी तुम्ही दुःखी होणार आहात का. त्यानं सोडून गेला, यानं सोडून गेला म्हणून सुद्धा काही जण येतात, सर त्यानं माझा असा फायदा करून घेतला आणि आता बोलायला पण तयार नाही, काय करावं. अरे बाबा म्हणलं, एस टी असते, एस टीमध्ये पॅसेंजर येतात, बसतात, त्याचं स्टेशन आलं की ते उतरून त्याच्या घरला जातात. ते एस टीत कसं बसून राहतील. तसं ते तुम्ही एक प्रकारची एस टी आहात, ज्याचे असं समजा की तुम्ही एस टी आहात, तुम्ही त्यांना मदत केली म्हणजे तिथपर्यंत त्यांना नेऊन सोडलं त्यांच्या गावापर्यंत आणि त्यानंतर ते गेले निघून. तर कशाला तुम्ही त्रास करून घेता. दुसरे पॅसेंजर येतात, तसं दुसऱ्याला घ्यायचं, पुढं जायचं. तसं तुम्ही जे गेले त्याचं दुःख मानत बसला तर नवे कसे येतील. मग आता मी म्हटलं, एस टीने असा विचार केला की नवे तिथंच बसून राहा. ते जर समजा ते फिरत बसला त्याला घेऊन, ते ड्रायव्हरही सुखी राहू शकणार नाही, कंडक्टरही सुखी राहू शकणार नाही. बळजबरीने नेणारी माणसं तुम्हालाच त्रास देतील ना. त्यामुळे जिथं जे उतरायले त्यांना उतरू द्या, म्हणजे तुमचा त्रास कमी होऊन जातो. लक्षात ठेवा, असा विचार करा. हे पॅसेंजर होते, त्यांचं गाव आलं, ते उतरले, आता दुसरे पॅसेंजर आले, त्याच्यासोबत आपल्याला लाईफ जगायचं आहे. आणि पुढे अजून ते उतरणार आहेत, पुढचे येणार आहेत, ते उतरणार आहेत, पुढचे येणार आहेत. हा प्रवासामध्ये येतात आणि जातात, त्याचं काही म्हणायचं नसते. जे आहेत सोबत त्यांच्यासोबत आनंदानं जगा, त्यांची सेवा करा. हा एक सुखी जीवनाचा एक मार्ग आहे. एका व्यक्तीला एक गोष्ट सांगतो. एका व्यक्तीला कोणतंही काही झालं की बरं झालं अशी म्हणायची सवय होते. तो अतिशय शांत आणि अतिशय प्रसन्न राहायचा. त्याच्याकडे कोणताही विषय घेऊन गेला, जे झालं ते बरं झालं, आता काय ते येते काय परत, ठीक आहे, आता आपण वर्तमानात जगूया, वर्तमानाचा आनंद उत्सव साजरा करूया म्हणायचा तो. कोणतीही गोष्ट झाली की डोकं फुटलंय म्हटलं, बरं झालं बाबा जीव गेला नाही, बरं. पैसे गेले चोरीला म्हणलं, बरं झालं बाबा पैसेच गेले, दुसरं काही गेलं नाही. जीव गेला असता, काही गेला असतं तर काय करावं. काही म्हणलं की बरं झालं बाबा, हे गेलेलं बरं झालं, हे आपल्यासोबत आहे. हे बरं गेलेलं बरं झालं, हे आपल्यासोबत. एवढं तर आहे, ते गेल्यानं काय फरक पडते. एकदा असं म्हटलं जातं, मधुमक्खीच्या संदर्भामध्ये, जी मधमाशी असते ना, जी मध गोळा करते, तिच्या संदर्भामध्ये एकदा असं सांगितलं गेलं, एका मधुमक्खीला प्रश्न विचारला म्हणे की मधमाशे, तुला एवढं तुझं मध गोळा केलेलं कष्टानं नेल्यानं दुःख वाटत नाही का. त्यानं म्हणला, ती मधुमक्षी म्हणली, वाटण्यामध्ये जेव्हा माणसाला आनंद वाटतो तेव्हा त्याचं दुःख वाटत नाही, हे मी वाटून टाकलेलं आहे. तसं जे केलेलं ते नेलंय म्हणायचं नाही, मी वाटून दिलंय म्हणायचं. वाटून टाकलं म्हणायचं, वाटून टाकलं. पैसे जर चोरीला गेले, मी पैसे चोरीला गेले म्हणायचं नाही, तर ते पैसे मी वाटून टाकले असं विचार करा. कारण ते येणारच नाहीत ना, येणार नाहीत. पैसे गेले याचा आर्थिक त्रास तर आर्थिक तर हानी झालीच ना. मग आता मानसिक हानी कशाला करून घेता. आणि आर्थिक हानी जर परत येणारच नाही आता,
तर आता तुमची मानसिक हानी तरी तुमच्या हात परत आणू शकता, जे थोडं विचार करून झालेली. आणि आता पुढं परत मानसिक हानी होणार नाही यासाठी जे झालेलं बरं झालं. नेलं नाही मी दिलंच म्हणायचं. नेलं नाही मी दिलं असा विचार करून तुम्ही आनंदात राहा. मी एक गोष्ट सांगणार होतो. ती गोष्ट अशी आहे. एका व्यक्ती मला मी सांगितलं ना आता, जे झालं ते बरं झालं. त्याचा मुला मग काय झालं बघूत म्हणले, यानं दुसऱ्याचं सांगायला जे झालेलं बरं झालं याचा संदर्भात जेव्हा घडल तेव्हा बघूया म्हणले. मग तो साधूच होता, त्याच्यामुळं तो सकारात्मक विचार करून जगणारा होता. मग त्याच्या पोराचाच हात मोडला एके दिवशी. पोराचा हात मोडला. लोक म्हणले आता बघूत म्हणले. ते बघूत एक टोळी असते, कोणाचं काय चाललंय कोणाचं काय नाही हे एवढंच बघण्यासाठी त्यांचा जन्म झालेला असतो. दुसरं त्यांचं काही काम नाही. याचं काय चाललंय, त्याचं इथं काय व्हायलंय, त्याला ते विचारून बघू बरं, त्याला ते विचारून बघू बरं, यानं काय म्हणते बरं, त्यानं काय म्हणते बघूत बरं, चल र मजा घेऊ र. जरा असं जे काही स्वतःच्या जीवनात ज्याला मजा वाटत नाही ते दुसऱ्याला सजा देऊन मजा घेण्याचा एक प्रयत्न करत असतात. अशी माणसं एकांतात फार दुःखी असतात. अशा माणसांनी मग त्या महाराजाकडे गेले आणि म्हणाले, महाराज मुलाचा हात मोडला. बरं झालं म्हणलं त्यानं. हे यायला वाटलं आता महाराज दुःख बाळगल. मग महाराजाला आपण म्हणायचं, महाराज दुसऱ्याला सांगताना तुम्ही कसं म्हणत होतात, बरं झालं ना, आता का म्हणाला. तसं म्हणावं म्हणून गेली होती, म्हणावं तसं म्हणावं म्हणून गेली होती. त्यानं म्हणला झालेलं बरं झालं. मग ते कसं म्हटले, ते कसं, ते सगळं पुढं कळेल म्हणलं तुम्हाला. आता एवढंच सांगतो, जे झालेलं बरं. मग काही दिवसानंतर तेव्हा ती गोष्ट आहे. मग राजाने आदेश काढला, सक्ती केली भरती. या गावातील सगळे जे तरुण आहेत, 25 वर्ष ज्यांचं वय पूर्ण झाले अशा सगळ्या तरुणांना, त्याही मुलाचं ज्याचा हात मोडला होता त्याही मुलाला मात्र, कारण जे अपंग आहेत त्याला मुक्तता दिली होती. आता बघा, तेव्हा ते मोठमोठे युद्ध व्हायचे आणि मग त्या युद्धामध्ये बहुतांशी लोक मरून जायचे गेले की. आता गावामध्ये आरडाओरड सुरू झाला. आरडाओरडा सुरू झाला आणि रडू लागले, आता माझं लेकरू परत येते की नाही की युद्धावरून. युद्धात आता भरतीच झाले, अजून एक युद्ध झालं की दुसरं युद्ध. मग महाराजाकडे गेले. महाराज तुमच्या मुलाची तुम्ही म्हणालेलं खरं बाबा म्हणले. आता तुमच्या मुलाला घरी राहता येते, पण आमचे मुलं मात्र आता सैन्यात भरतीचा चाललेत. तेव्हाचा राजाचे सैन्यात भरती होणे ही चांगली गोष्ट आहे. देशाच्या संरक्षणासाठी भरती व्हावंच लागते. आत्ताचा विषय आहे, तुम्ही त्याचा कनेक्ट करू नका, तेव्हाचा विषय चालू आहे ते. मग हो म्हणलं, ते जे झालं ते बरं झालं. तर अशा पद्धतीनं एक विचार तुम्ही जर विचार करायला सुरुवात केली तर तुम्ही मित्र सांगतो की या भूतकाळातून बाहेर येण्याला प्रयत्न चांगला होऊ शकतो. बाकीचा दुसरा भाग जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कॉमेंट्स करा, त्याविषयी मार्गदर्शन करतो. या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असेल तर माझा नंबर देतो, 9767704604. मेसेज करा, वेळ घ्या आणि मी तुम्हाला त्या दुःखातून बाहेर काढायला नक्की मदत करेल. धन्यवाद.